नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, विना गवाणकर लिखित एक होता कारवर या पुस्तकाचं आपण वाचन करत आहोत. यामधला पहिला भाग मेरीचं पोर हा पूर्ण केलेला आहे आणि आता दुसऱ्या भागाला प्रारंभ करत आहोत. ज्ञानासाठी दाही दिशा. ज्ञानासाठी दाही दिशा. जॉर्जला निओ शोध पोहोचायला रात्र झाली. एका पडक्या गोठ्यात त्याने आपलं चालून थकलेलं दुबळं शरीर आडवं केलं. पहाटेच उठला. आपल्या शेजारी कोण होतं म्हणून पाहतो तो एक भला दांडगा कुत्रा. बाप रे, रात्र याच्या संगतीत गेली तर. त्या सकाळी आयुष्यात प्रथमच त्याने शाळेत पाऊल टाकलं. सारी निग्रोच मुलं होती. जॉर्जचं ते गबाळं ध्यान, डोक्यावर गोट्यातल्या गवताची चिकटलेली तुसं आणि त्याचा तो चिरका आवाज, अडखळत बोलणं, सारी मुलं त्याच्याकडं विचित्र नजरेनं पाहत होती. शाळा सुटल्यावर मुलं पांगली. कुठे जावं हे न समजल्यानं जॉर्ज वर्गातच बसून राहिला. शेवटी त्याच्या शिक्षकांनीच त्याला त्याच्या घरी जायला सांगितलं. तो बाहेर पडला. सुजनबाईंच्या आदेशाप्रमाणे घरोघर काम मागत हिंडला. पण एवढ्याशा पोराची मदत कोणाला हवी असणार? नंतरचे काही दिवस पडतील ती मिळतील ती कामं तो हर काम्यासारखी करत राहिला. मिळवलेल्या दिडक्यातून दुकानात जाऊन खाणं विकत घेता येतं हे शिकण्यासाठी त्याला 2 दिवस उपाशीपोटी राहावं लागलं. एकदा तर एका दुकानदाराने उचल्या दिसतोय म्हणून थप्पडही लगावली. हाही एक नवा धडा. दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मरमर काबाड कष्ट केल्यावर रात्री झोपायला जुना पडका गोठा होताच. पुन्हा पहाटे उठून उगवणारा दिवस पाठी टाकण्यासाठी धडपड सुरू. पण शाळा मात्र एकही दिवस चुकवली नाही. त्याच्या बोलण्यात आता खूप सुधारणा झाली होती. अडखळणंही बरंच कमी झालं होतं. आवाज मात्र होता तसाच वरच्या पट्टीत राहिला होता. तरी चिरकेपणा बराच कमी झाला होता. निओ शो मधला तो पहिलाच हिवाळा जॉर्जच्या आठवणीत जन्मभर राहिला. रक्त गोठवणारी ती मरणाची थंडी. त्याला रोज सकाळी आपण रात्र कशी तग धरली असा प्रश्न टाकी. तो त्या भयानक गारट्यात अन्नाशिवाय उबदार कपड्यांशिवाय कसा जगला हे एक गूढच आहे. पण तो जगला. त्या गोठवणाऱ्या थंडीचे परिणाम जन्मभर सोशीत तो जगला हे मात्र नक्की. वसंत ऋतू आला. त्या काळी वसंत ऋतू सुरू होताच निग्रो मुलांच्या शाळांना सुट्टी मिळत असे. शेतात लावणी पेरणीच्या कामी मुलांचा पालकांना उपयोग व्हावा हा उद्देश. आपण या सुट्टीत काय करावं याची योजना जॉर्जने आखली होती. निओ शोच्या गावकुसाबाहेर दूर राहणाऱ्या द्राक्षवाल्या यायगर साहेबांची भेट घ्यायची होती. त्यांनी दिलेलं पुस्तक वाचता यावं म्हणून तो शिक्षण घेण्याची धडपड करतोय हे त्यांना सांगायचं होतं. उपासमार सहन केली पण शिक्षण सोडलं नाही हे सांगून पाठ थोपटून घ्यायची होती. यायगर साहेबांच्या भेटीची स्वप्न रंगवत मोठ्या उत्साहाने तो चांगला कोस 2 कोस चालून यायगरच्या मळ्याशी पोहोचला. फाटकापाशीच समजलं. यायगर स्वर्गवासी होऊन 2 महिने लोटले. तो सुन्न झाला. ज्या भयानक थंडीतून जॉर्ज कसा बसा वाचला होता त्याच थंडीने यायगरचा बळी घेतला होता. तो उदास खिन्न मनाने परतला. पुढील आयुष्यात त्या प्रसंगाची आठवण देताना जॉर्ज म्हणे, मी त्या बागेपासून परतलो आणि पुन्हा गावात कसा आलो हे मला त्यावेळी कळलं नाहीच आणि पुढेही कधी ते कोडं उलगडलं नाही. किती निराशा आणि विमनस्कता अनुभवली त्यावेळी मी. नेहमीप्रमाणे त्या जुन्या पडक्या गोठ्यात झोपला असताना कोणाच्या तरी ढोसण्याने जॉर्जला जाग आली. त्याला वाटलं आता आपली घटका भरली. गोठ्याच्या मालकाला आपला सुगावा लागलेला दिसतो. आता आपली 2-4 तरी हाडं मोडणार या भीतीने जॉर्ज अर्धमेला झाला. थकलेला सदा भुकेला जॉर्ज गळा काढून रडू लागला. पण घडलं वेगळंच. तो ढोसणारा बुवा त्याला हलके हलके थोपटत म्हणाला, उगी उगी रडू नकोस. मी काही तुला मारण्यासाठी नाही उठवलं. कोण आहेस रे बाळा तू? इथे या पडक्या गोट्यात का झोपला आहेस? आधीच बोलणं अडखळत आणि त्यात हुंदक्यांची भर. जॉर्जने कशीबशी आपली कर्मकहाणी त्या बुवाला सांगितली. पण त्या भल्या माणसाने जॉर्जला धीर दिला. म्हणाला, बाळा घाबरू नकोस, माझ्याबरोबर चल. त्या ढोसणाऱ्या बुवाचं नाव होतं जॉन मार्टिन. जॉर्जला घेऊन जॉन आपल्या घरी आला. त्याच्या घरातल्या स्वच्छ टेबलावर
कित्येक महिन्यांच्या अवधीनंतर त्याला जेवण म्हणता येईल असं अन्न जॉर्ज प्रथमच जेवला. जेवल्यानंतर त्याला दिलेल्या बाजल्यावर तो चटकन झोपी गेला. भरल्या पोटी कशी मस्त झोप लागली. जॉर्ज आता मार्टिन कुटुंबातच राहू लागला. जॉन मार्टिन एका पिठाच्या गिरणीवर कामाला होता. मार्टिन दाम्पत्याची आर्थिक स्थिती जेमतेमच होती, पण गरीब निग्रोंविषयी, गुलामांविषयी आस्था असल्यानं जॉन आपल्या परीनं त्यांना मदत करत असे. मूलबाळ नसलेल्या मार्टिन दाम्पत्यानं जॉर्जला आपला मुलगाच मानला. त्यांना कधी वाटलंही नसेल की या दिवसाचे त्यांना आभार मानावे लागणार आहेत. या कृत्याबद्दल धन्य धन्य वाटणार आहे. दुसऱ्या दिवसापासून जॉर्जचे छुपे गुण, त्याचं पाककौशल्य, स्वच्छता, टापटीप मार्टिनच्या ध्यानात आली. त्यांच्या दारची बाग तर कधी नव्हती इतकी स्वच्छ झाडलेली होती. झाडांच्या आळ्यांनाही कसा छान आकार आला होता. शिवाय आता आणखी नवीन बियाणांचीही मागणी जॉर्जने केली होती. मार्टिन दाम्पत्याला जॉर्जच्या कष्टाचा मोबदला देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी त्याला बाहेरची कामं शोधण्याचा सल्ला दिला. सौ मार्टिनच्या आधीच उठून घरकाम आटपून मग न्याहारी उरकून कामाच्या शोधात जॉर्ज गाव पालथा घाली. पोटापाण्याची चिंता मिटल्यानं तो आता नव्या उमेदीनं वावरू लागला. लोकही त्याला त्याच्या गुणांमुळं, कामसू वृत्तीमुळं जवळ करू लागले होते. तोही आता हळूहळू आपला बुजरेपणा सोडून माणसात मिसळू लागला होता. जॉन मार्टिनला जॉर्जच्या अभ्यासू वृत्तीचा, उत्सुक नजरेचा, तल्लख बुद्धीचा अंदाज येऊ लागला. सर्व बाबतीत जॉन जॉर्जला मदत करत होता, प्रोत्साहन देत होता. जॉर्ज अजूनही पुरत्या मोकळेपणानं, खुल्या वृत्तीनं वागत नाही हे मार्टिनच्या ध्यानी आल्यावर त्याने त्यावर विचार केला. कदाचित त्याला आपल्या स्वतःच्या लोकात मिसळणं आवडेल असा हिशेब करून त्या उद्देशाने त्याने गावातील निग्रोंसाठी असलेल्या चर्चमध्ये जॉर्जला पाठवण्याचं ठरवलं. जॉन मार्टिनच्या सूचनेप्रमाणे जॉर्ज त्या रविवारी चर्चला गेला. सारेजण कसे सजून आले होते. जॉर्ज अगदी पाठीमागच्या कोपऱ्यात अंग चोरून बसला. प्रार्थनेला सुरुवात झाली. पदं गायला सुरुवात झाली. त्या सुरांनी जॉर्जचं भान हरपलं. त्याची आई असेच सूर गुणगुणून त्याला जोजवत होती का? त्याच्या भावनेची तार झंकारली. भान हरपून तो ऐकत राहिला. नंतरचं प्रवचन मात्र त्याला अजिबात आवडलं नाही. त्याच्या मनाला विचार शिवून गेला. यायगरला समजला इतका अन्य कुणाला देव समजला असेल? त्याच चर्चमध्ये मारिया त्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भल्या भक्कम बाईशी त्याची ओळख झाली. शरीराप्रमाणे मनही मोठं होतं त्या आत्याबाईचं. तिने मोठ्या कनवाळूपणे जॉर्जला थोपटलं. त्याची चौकशी केली. जॉर्जच्या मनाशी मारिया आत्याने एक वेगळीच जवळीक साधली. तिच्या स्वच्छ कपड्यांच्या सळसळीने, मायेच्या शब्दांनी त्याला सुजनबाईंची आठवण झाली. लवकरच जॉर्जला चर्चचा कंटाळा आला. चर्चच्या वेळी बाहेरच्या हिरवळीवर पडून पदांच्या सुरावटी ऐकणं त्याला अधिक आवडे. पुढे पुढे तर त्याला हा उघड्यावरचा देवाचा सहवास अधिकाधिक आवडू लागला. निसर्ग देवतेच्या सानिध्यात रमणं हा तर पुढे त्याचा स्थायी भावच बनला. निसर्गाच्या सहवासातला एकांत त्याला अधिक सुखावू लागला. तीच त्याच्या आनंदाची, शांतीची परिसीमा ठरली. मार्टिन दाम्पत्याने त्याच्यातला हा बदल हेरला. चर्चला जा असं पुन्हा पुन्हा सांगणं सोडलं, पण त्याचा गुमेपणा कमी व्हावा म्हणून जॉर्ज मार्टिनने आणखी एक प्रयत्न केला. शेजापाजारच्या लोकांना गुणी जॉर्ज पूर्ण परिचयाचा होता. त्यांच्या मुलांबरोबर जॉर्जला मासे पकडायला जॉन मार्टिनने पाठवलं. जॉर्जही मोठ्या खुशीने गेला, पण जॉनच्या नशिबी कानाला खडा लावून घेणं होतं. जॉर्ज नदीवर मोठ्या उत्साहाने गेला खरा, पण जेव्हा मुलांनी गांडूळ गळाला अडकवून नदीत सोडायला सुरुवात केली तेव्हा मात्र हा पिसाळला. त्याने मुलांकडचे गळ काढून घेतले आणि म्हणाला, माशांची पिल्लं अशी क्रूरपणे माराल तर देव तुम्हाला शिक्षा करील. मग तो झाडीत निघून गेला. वर्ष संपलं. जॉर्जची शाळा चालू होतीच. आता तो शाळेत छान रुळला होता. त्याचा वेगळेपणा इतरांना जाणवत होता. त्याची टवाळी आता कोणी करत नव्हतं. मारिया त्याची कामातील नीटनेटकेपणा व सफाई, तसंच तिचं विणकाम, शिवणकाम त्याला आवडे. सुरेख शिवणीनं रफू ठिगळं लावायला तो तिच्याकडेच शिकला. त्याची ती विशेष लांब सडक बोटं कुठलंही कसब कसं चटकन आत्मसात करत, मला समजून घ्यायचं आहे, हे मी करू शकतो, या जाणीवांवर त्याचा आयुष्याचा प्रवास चालू होता.
रोज रात्री मारिया आत्या जॉर्जला तिचं जुनं बायबल वाचायला लावी. त्यातले काही उतारे जॉर्जला इतके आवडत की ते जवळजवळ त्याचे पाठच झाले होते. अंधाऱ्या रात्री मेणबत्तीच्या अभावी तो असे उतारेच्या उतारे म्हणून दाखवी आणि मग त्याची ती तीव्र स्मरणशक्ती, त्याचं ते पाठांतर पाहून आजूबाजूच्या बिराळातल्या निग्रो बाया बापड्या आपल्या कानशिलावर बोट मोडत म्हणत, "माय लेकरू कसं गुणाचंय, पोपटावाणी बोलतं." मारिया आत्याचा ऊर कसा भरून येई. रोज रात्रीचं बायबल वाचणं झाल्यावर एकदा मारिया आत्या त्याला म्हणाली, "बाळा, किती मन लावून वाचतोस तू. चांगला धर्मोपदेशक होशील बघ तू." "नाही नाही, मी तसला काहीतरी मुळीच होणार नाही हा." तिचं बोलणं खोडून काढत जॉर्ज म्हणाला. "मला वाटतं जॉर्ज चांगला शिक्षक होईल." अँडी काकांनी आपलं मत सांगितलं. "नाही, मी यापैकी काहीच होणार नाही. मला काहीतरी घडवायला शिकायचंय, काहीतरी करायचंय, वेगळंच व्हायचंय." "अरे, पण काहीतरी म्हणजे काय?" "हे असं." आपल्या हातातली वस्तू दाखवत जॉर्ज म्हणाला. ती वस्तू म्हणजे लाकडाच्या गुळगुळीत फळीवर कोरलेलं गुलाबाचं फूल होतं. एकांतात बसून जॉर्जने बरेच दिवस त्या कामी खटपट केली होती. ते सुबक कोरीव काम पाहून संतोषलेले अँडी काका म्हणाले, "तू तर जबरदस्त आहेस पोरा. कोणी का होईनास, पण तू बडा होणार हे नक्कीच." जॉर्जची शाळा चालू होती. मारियाचं घर शाळेजवळच असल्यानं तिच्या कामात मदत करणं त्याला सोयीचं होई. अगदी मधल्या सुट्टीत सुद्धा तो धावत धावत घरी येऊन एखादं काम उरकून जाई. या काळात त्याला काय काय करावं लागलं नाही. कुणाचं अंगण झाडण्यासाठी झाडू हाती धरावा लागे, कुणाच्या चुलींसाठी सरपण फोडून द्यावं लागे, कुणाच्या बागेची मशागत कर, तर कुणाच्या कपड्यांची धुलाई. पडेल ते काम व मिळेल तो दाम. त्या काळी इसवी सन 1870 ते 1880 निग्रो मुलांना पुस्तकं मोफत मिळत नसत. पुस्तकं विकत घेणं जॉर्जला परवडत नसे. त्यामुळे पाटी पुस्तकांसाठी त्याला नेहमीच दुसऱ्याच्या उपकारांवर अवलंबून राहावं लागे आणि ते उपकार फेडण्यासाठी मग झाडू नाही तर कुऱ्हाड हाती घेणं आलंच. असेच दिवस गेले. निओसोच्या शाळेतून शिकण्याजोगं होतं ते शिकून झालं होतं. त्याचे निरुत्तर करणारे प्रश्न ऐकून त्याचे शिक्षक आता त्याच्यावर वैतागू लागले होते. आता खरोखरच जॉर्जला ती शाळा सोडून दुसरीकडे जाण्याची वेळ आली होती. तो दुसऱ्या गावात दुसऱ्या शाळेची चौकशी करू लागला. शेवटी फोर्ट स्कॉटमधील फोर्ट स्कूलचा शोध लागला. निओशो सोडण्यापूर्वी जिम त्याला भेटायला आला होता. त्या दोघांनी आपला एकत्र फोटो काढून घेतला. गळ्यात गळा घालून दोघे 2 दिवस हिंडले. निघण्याची तयारी झाली. निओशो सोडण्यापूर्वी आपली आठवण म्हणून जॉर्जने एक अपूर्व भेट मारिया आत्याला दिली. तयार कपड्यांच्या दुकानात दर्शनी भागात ठेवलेल्या विणकामाचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याने जसेच्या तसे नमुने तयार केले आणि मारिया आत्याला भेट दिली. त्या विणकामातला सुबक रेखीवपणा पाहून मारिया आत्या खुळावल्यासारखी कितीतरी वेळ ते नमुने पुन्हा पुन्हा हाताळून बघत होती. तिनंही त्याला एक संस्मरणीय भेट दिली. कातडी बांधणीचं नवं कोरं बायबल. या बायबलने जॉर्जला अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली. अखेरपर्यंत त्याच्या वाचनात होतं. निरोप देताना मारिया आत्याचं आतडं तुटत होतं. कोण कुठला पोरहा, कुठे जाऊन थडकणार होता देवास ठाऊक. देवा परमेश्वरा, याला कुणी चांगला गुरु भेटव रे. याला खूप काही जाणून घ्यायचं आहे. 1876 साल उजाडलं. लहानपुऱ्या जॉर्जने चालणारे पाय आणि जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या बळावर शिक्षणाच्या दिशेनं घेतलेली ही दुसरी झेप. जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत फोर्ट स्कॉटमध्ये आल्यावर पहिला प्रश्न उभा राहिला होता तो पोटापाण्याचा आणि निवाऱ्याचा. काम शोधत जॉर्ज दारोदार फिरला. अनोळखी काळ्या पोराचं काम कुणाला हवं असणार. शेवटी एकाने त्याला सौ पेनच्या दारी आणून सोडलं. पेनबाईंना हाताखाली मदत करायला कोणी मुलगी मिळाली तर हवी होती, पण हा आलाच आहे दारात, तर 2 दिवस ठेवून घेऊ म्हणून त्यांनी त्याला घरात घेतलं. "तुला स्वयंपाक येतो का रे?" "हो, येतो." पेनबाईंनी त्याला हातपाय धुवायला लावून स्वयंपाकघरात नेलं. तिथे उबदार शेगडी रसरसलेली होती. मांस भाजलं जात असल्याचा खरपूस वास दरवळत होता. उपाशी पोटी प्रवास केलेल्या जॉर्जची भूक खवळून उठली. त्याला प्रवासाचा थकवा अधिकच जाणवू लागला. पण त्याने मनाला आवर घातला. आसरा मिळवायचा असेल तर आपलं कसब दाखविण्याची हीच वेळ होती. पेनबाईंनी दाखवून दिलेल्या शिध्याचा वापर करून
त्यांना त्यांच्या खास चवी विचारून त्यांच्या चौकस प्रश्नांना उत्तरं देत देत त्याने स्वयंपाक रांधला. पेनबाईंना त्याचं कामातलं कसब आणि स्वच्छता आवडली. पेनबाई त्याला नवीन पाककृती दाखवत. तो आवडीने शिकी. बिस्किट, ब्रेड, पुडिंग करण्यात तो इतका वाकबगार झाला की तिथल्या मेथॉडिस्ट चर्चच्या स्पर्धेत त्यानं बक्षीस मिळवलं. पण तो काही निष्णात स्वयंपाकी बनून नाव कमवायला फोर्ट स्कॉटला आला नव्हता. भूक आणि थंडी यापासून जीव वाचवण्यासाठी त्याने हे काम पत्करलं होतं. थोडेफार पैसे गाठीला लागल्यावर त्याने पेनबाईंचं घर सोडलं. जवळच्याच शाळेत नाव नोंदवलं. दिवसभर कुठेही काम करायचं, शाळेत शिकायचं, हातात पडेल ते रात्री वाचून काढायचं. एखादं पुस्तक, कसलंही पत्रक, नवं जुनं कोणतंही वर्तमानपत्र, पुस्तिका, अगदी काहीही वाचण्यासाठी उजेड मिळायचा तो मिणमिणणाऱ्या मेणबत्तीचा. त्याचं शिक्षण हे असंच चाललं होतं, जिथून जसं मिळेल तसं. पण त्यामुळे त्याची ज्ञानलालसा अधिकाधिकच वाढत होती. त्यासाठी पडतील ते कष्ट उपसायला तो सदैव तयार असे. कामधंदा करून पैसे मिळवायचे, मग शाळेत नाव घालायचं. शिकत असताना पैसे संपले की शाळा सोडायची, परत काम करायचं. या खटाटोपात कालापव्यय होत होता. वय वाढत होतं. त्यामुळे त्याच्या वर्गातील मुलात आणि त्याच्या जिवलग नातं मैत्री निर्माण होत नसे. तसंच बहुतेक सारी मुलं गौरवर्णी. त्यामुळे त्यांच्या आणि याच्या जगात महंदत्तर, आधीच अबोल आणि एकाकी असणारा जॉर्ज अधिकच कोशात जाई. कॅन्झस प्रथमपासून मुक्त राज्य होतं, तरी यादवी युद्धाच्या काळात या फोर्ट स्कॉटमध्ये दक्षिणेच्या बाजूने म्हणजे पर्यायाने गुलामीच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे तिथे वरचेवर वांशिक झगडे असत. त्यात होरपळत ते काळेच. जॉर्जलाही त्याचा प्रसाद मिळालाच. एकदा तो हातातली पुस्तकं सावरत एका दुकानाच्या खिडकीतील चित्र पाहत उभा होता. 2 गोऱ्यांनी त्याला हटकलं. काय रे पोरा, ही पुस्तकं कुणाची? मी विकत घेतली आहेत ती शाळेतून. अरे वा, विकत घेतली म्हणे? त्याच्या बोलण्यावर अविश्वास दाखवत एक जण दुसऱ्याला म्हणाला. काळ्यांना शाळेत कधीपासून घ्यायला लागले? चोरली असतील. झालं, दुसरा म्हणाला. आता काय घडणार आहे, आपल्यावर कोणतं संकट गुदरणार आहे याचा अंदाज जॉर्जला आलाच. जीव वाचवायचा असेल तर पळायला हवं. तरीही तो तिथेच उभा राहिला. पळून जाऊन न केलेला गुन्हा शाबित का करा? आणि पुस्तकांपेक्षा आपलं निरपराधित्व अधिक महत्वाचं नाही का? आण इकडे, ती माझी आहेत. त्याच्या या उत्तरावर त्या दोघा गोऱ्यांनी त्याच्यावर झेप घेतली. एकाने त्याला तडाखे लगावले तर दुसऱ्यानं त्याची पुस्तकं छिनावून घेतली. ते निघून गेले. कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही. रात्रभर त्याला झोप आली नाही. एकच विचार त्याला सतावत होता. उद्या शाळेत काय घेऊन जायचं? शिक्षणात पुन्हा खंड. पुस्तकांसाठी पैसे मिळवायला हवे होते, म्हणजे काम अधिक करायला हवं होतं. तोपर्यंत शाळा बंद. त्याचं बाल्य असं कामाच्या रगाड्यात हरवून गेलं. बालसुलभ खेळणं तर त्याला जमलंच नाही, परवडलंही नाही. अवलंबून कोणावर राहायचं? नव्हतंच कोणी त्याला. आपली कीव केली जावी हेही त्याला पसंत नसे. त्यामुळे संपूर्ण स्वावलंबन त्याच्या अंगी रुजलं. आपले प्रश्न आपणच सोडवायचे, आपल्या जबाबदाऱ्या आपणच पार पाडायच्या. त्याच्या अनाथ असण्याचा हा फायदा. तडाखे सहन करणाराच ताट उभा राहू शकतो याची जाणीव त्याला बाळपणातच झाली होती. वाइल्डर हाऊस हे फोर्ट स्कॉटमधलं हॉटेल कामधंदेवाल्यांमुळे कायम गजबजलेलं असे. कॅन्झसहून आठवड्यातून 3 वेळा फेऱ्या मारणाऱ्या गाड्या तिथे थांबत. उतारूंची गर्दीही बरीच असे. मजुरांचे ठेकेदार, गुराढोरांचे व्यापारीही तिथेच उतरत. त्यामुळे त्या भागात कायम उलाढाली चालू असत. या गर्दीचा, उतारूंचा फायदा घेऊन जॉर्जने हॉटेलच्या आडोशाला आपलं धुलाई केंद्र सुरू केलं. उतारूंना धुळीने आणि घामाने चिकचिकलेले कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून मिळू लागले. या सोयीमुळे उतारू खुश आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटल्याने जॉर्जही खुश. हे धुलाई केंद्र त्या हॉटेलच्या विशेष आकर्षणाचा विषय बनलं. त्यामुळे हॉटेल मालकाने मागच्या पडवीत जॉर्जला आपलं बस्तान बसवायला परवानगी दिली. हॉटेलमधील स्वयंपाकीन काकू त्याला काम मिळवून देई आणि जॉर्ज तिला तिच्या शेगड्या, चुली लिंपून साफ करून देई. गाड्या आल्यावर तिला घाई गर्दीच्या वेळी स्वयंपाकात मदत करी. तीही बिचारी लेकरा पोटभर जेवढे असल्या धुन्या बडवण्याने तू थकून जातोस असं म्हणून त्याच्या जेवणाची सोय बघे. जॉर्ज त्यावेळी अवघा 13 वर्षाचा होता.
कपडे धुताना टबमध्ये हात पुरत नसत म्हणून त्याला पायाशी स्टूल घ्यावं लागे. एखाद्या कलाकाराच्या वृत्तीने तो आपलं धुलाई काम तन्मयतेने, आत्मीयतेने आणि कुशलतेने करत असे. कपडे धुण्यापासून त्यांना इस्त्री करून घड्या घालण्यापर्यंतच्या साऱ्या कृती अगदी पद्धतशीर असत. गलिच्छपणाची जागा सुंदरता कशी घेते हे नुसतं पाहत राहावं. त्याचा प्रेमळ स्पर्श हाती आलेल्या प्रत्येक गोष्टीला मंगल सुंदर बनवून टाकी. मातीचंही सोनं होईल अशा मसागतीने. फोर्ट स्कूलमध्ये जाऊ लागण्यापूर्वीच तो बऱ्याच शिक्षकांना आणि पालकांना माहीत झाला होता. धुलाई केंद्रामुळे त्याच्या ओळखी वाढल्या होत्या. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी घुटमळणाऱ्या जॉर्जला एका शिक्षिकेने पाहिलं. तिने यापूर्वीही बरेच निग्रो विद्यार्थी पाहिले असल्याने त्यांचा तो सुरुवातीचा बुजरेपणा तिला माहीत होता. पण आजवर या मुला इतका दुबळा, गरीब पेहरावातला आणि इतक्या उत्सुक नजरेचा विद्यार्थी मात्र तिच्या बघण्यात कधीच आला नव्हता. तिनं चौकशी केली. तिच्या लगेच ध्यानी आलं की या मुलाला नीट बोलता येत नाही. भावनातिरेकाने त्याचे शब्द एकमेकात अडखळतायत. तिने त्याचं बोलणं समजून घेतलं. स्वतःच्या वर्गात त्याला दाखल करून घेतलं. प्रथम कोणत्या वर्गात त्याला बसवावं हे ठरवता येईना. तो उत्तम वाचू व स्पेलिंग सांगू शकत होता, पण नीट लिहू शकत नव्हता. फार थोडं गणित येत होतं. इतिहास भूगोलाच्या बाबतीत अज्ञान होतं, परंतु सृष्टी विज्ञानाच्या बाबतीत मात्र त्याने त्याच्या शिक्षिकेला चकित केलं. तिलाही ज्ञात नसलेल्या कितीतरी गोष्टी त्याने तिला ऐकवल्या. आता त्याचा एकही दिवस नव्हे, एकही क्षण रीता जात नव्हता. त्याचं ध्येय त्याला पुढे पुढे खेचत होतं. हातात सापडेल ते तो वाचून काढत होता. त्याचे शिक्षक त्याला पुस्तकं पुरवून त्याच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देत. हॉटेलमधील वर्तमानपत्रही तो मिळवी. प्रवाशांची आपापसातील बोलणीही तो काळजीपूर्वक ऐके. मधूनच केव्हा तरी जॉर्जला त्याच्या डायमंड ग्रोवची, ओझार्क टेकड्यांची, तिथल्या वनराजीची आठवण बैचेन करी. आपल्या छोट्या दोस्तांच्या आठवणी त्याला कासावीस करत. ही बैचेनी, ही कासावीशी घालवण्यासाठी तो आपल्या नजरेसमोर तरळणारी झाडं, फुलं, ओढे, ससे, खारी मिळेल त्या कागदाच्या चिठोऱ्यांवर चित्रबद्ध करी. ही रेखाटनं तो आपल्या वह्यात, पुस्तकात, टेबलावर चिकटवून ठेवी आणि त्यांच्या सहवासाची भूक भागवून घेई. एके दिवशी तर गंमतच झाली. शिक्षिका भूगोलाचा तास घेत होत्या. विषय होता डोंगर टेकड्या. विषयाचं नाव कानी पडताच जॉर्जची समाधी लागली. डोळ्यांसमोर ओझार्क टेकड्या नाचू लागल्या. पेन्सिल अभावितपणे समोरच्या कागदावर फिरू लागली. ओझार्क टेकड्या आकार घेऊ लागल्या. बाईंच्या लक्षात जॉर्जची तंद्री आली. जरा कडक आवाजात त्यांची वहीची मागणी केली. वहीतील रेखाटनं त्यांनी निहाळली. विचारलं, कुठं पाहिल्यास तू या टेकड्या? ओझार्क, जॉर्ज अडखळत म्हणाला. अगदी हुबेहूब, मलाही तशाच वाटल्या या. तू वर्ग सुटल्यावर मला आठवणीने भेट. तास संपला. जॉर्ज दबकतच बाईंपाशी पोहोचला. त्याची आणखीही काही रेखाटनं होती. ती त्यांनी बारकाईने तपासली. तुला श्रीमती लॉगच्या चित्रकलेच्या वर्गात घातला पाहिजे. तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवून तयार करणं त्यांना नक्कीच आवडेल. जॉर्ज चित्रकलेच्या वर्गात दाखल झाला. त्या नाताळात त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोणीच नव्हता. कारण श्रीमती लॉंगनी त्याला एक जलरंगाची पेटी, अख्खी पेटी बक्षीस दिली होती. 3 वर्ष निघून गेली. जॉर्ज वरच्या वर्गात गेला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली. वाइल्डर हाऊसमध्ये उतारूंची आपसात चालणारी बोलणी जॉर्जच्या कानी पडत. त्यांच्या चर्चा ऐकून आपणही निरनिराळे प्रदेश पाहावेत, धरतीची निरनिराळी रूपं पाहावीत असा विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला. ही इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. सारी सृष्टी देवाची आहे. तिला सर्वांगाने पाहिलंच पाहिजे. तिचं संपूर्ण दर्शन घेतलं पाहिजे. तिची खरी ओळख झालीच पाहिजे. निर्णय घेतला गेला. पश्चिमेकडे विस्तारत जाणाऱ्या अमेरिकेसाठी रस्ते, पूल, लोहमार्ग इत्यादी बांधण्याच्या कामात मजुरांची गरज असे. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जॉर्जने आपलं नाव मजुरांच्या ठेकेदाराकडे नोंदवलं. वयाने लहान असल्याने त्याला मजूर म्हणून न घेता स्वयंपाकी म्हणून घेण्यात आलं. कॅन्झस ते डेन्व्हर पर्यंत बांधल्या जाणाऱ्या लोहमार्गावरच्या कामावर त्याला पाठवण्यात आलं. तिथे त्याने बरीचशी पुंजी जमवली. उघड्या माळावरचे ते भर उन्हाळ्यातले दिवस तापदायक होते.
काम करताना, पाणी भरताना जॉर्ज आपल्या छोट्या दोस्त मंडळींची, फुलांची, झाडांची, पानांची, नदी नाल्यांची, झिमझिमणाऱ्या पावसाची चित्र मनात रेखाटी. या मनोरंजनात तो ते भयानक रणरणत ऊन विसरून पाही. रात्री मात्र तो खुश असे, कारण उघड्या माळावरच्या शीतल रात्री स्वच्छ चांदणं त्याचा श्रमपरिहार करत. उन्हाळी कामाचा त्याला करार संपल्यावर मिळालेला पगार घेऊन तो आणखी पश्चिमेकडच्या प्रवासाला निघाला. आपल्या प्रवासात पोट भरण्यासाठी जॉर्जला ठिकठिकाणी काम करावं लागे, दिवस निभवावा लागे. त्याने स्वयंपाक रांधला, लाकडं फोडली, तो माळी बनला, गटारं खणली, हमाली केली, सुतार लोहाराच्या हाताखाली कामं केली, घन घातले, विस्तव फुलवून भट्ट्या रसरशीत ठेवल्या. लोहाराच्या हाताखाली काम करत असताना समोरच्या रस्त्यावर घडलेल्या एका प्रसंगाने मात्र त्याला मुळापासून हादरवलं. करकरीत तिन्ही सांजेची वेळ. एकाएकी गोऱ्या लोकांचे थवेच्या थवे समोर गोळा होऊ लागले. 4-2 उत्साही माणसांनी मोठ्या शेकोटीसाठी जमवाजमव केली. पलीकडच्या तुरुंगातून एका निग्रो कैद्याला पकडून काहींनी आणलं. पावसाची चित्र मनात रेखाटी. या मनोरंजनात तो ते भयानक रणरणत ऊन विसरून पाही. रात्री मात्र तो खुश असे, कारण उघड्या माळावरच्या शीतल रात्री स्वच्छ चांदणं त्याचा श्रमपरिहार करत. उन्हाळी कामाचा त्याला करार संपल्यावर मिळालेला पगार घेऊन तो आणखी पश्चिमेकडच्या प्रवासाला निघाला. आपल्या प्रवासात पोट भरण्यासाठी जॉर्जला ठिकठिकाणी काम करावं लागे, दिवस निभवावा लागे. त्याने स्वयंपाक रांधला, लाकडं फोडली, तो माळी बनला, गटारं खणली, हमाली केली, सुतार लोहाराच्या हाताखाली कामं केली, घन घातले, विस्तव फुलवून भट्ट्या रसरशीत ठेवल्या. लोहाराच्या हाताखाली काम करत असताना समोरच्या रस्त्यावर घडलेल्या एका प्रसंगाने मात्र त्याला मुळापासून हादरवलं. करकरीत तिन्ही सांजेची वेळ. एकाएकी गोऱ्या लोकांचे थवेच्या थवे समोर गोळा होऊ लागले. 4-2 उत्साही माणसांनी मोठ्या शेकोटीसाठी जमवाजमव केली. पलीकडच्या तुरुंगातून एका निग्रो कैद्याला पकडून काहींनी आणलं. ते यथेच्छ मारपीट करतच. तोपर्यंत शेकोटी रचणाऱ्या उत्साही मंडळींनी त्या लोहाराच्या भट्टीतला विस्तव शेकोटी पेटवायला नेला. नेमकं काय चाललंय हे जॉर्जला समजेना, पण काहीतरी अघटित अघोरी घडणार आहे याची त्याला जाणीव झाली. प्राण घशाकडे आले. शेकोटीच्या उफाळणाऱ्या ज्वालांच्या उजेडात त्याला त्या निग्रो कैद्याची दयनीय मुद्रा दिसत होती. तो वारंवार त्या जमावाच्या पाया पडत होता, विनवण्या करत होता. मारजोड थांबवून त्यांनी त्याला शेकोटीकडे ढकलायला सुरुवात केली. जीव वाचवण्याची शेवटची धडपड तो निग्रो कैदी करत होता. त्याची ती धडपड पाहत सगळे आसुरी आनंदाने हसत होते, खिदळत होते. आयाबायाही या समारंभात सहभागी होत्या. त्यांनी आपली लहान मुलं खांद्यावर उंच करून धरली होती. त्यांना नको का दिसायला? शेवटी त्याला त्यांनी आगीत फेकलंच. तशाही पेटत्या शेकोटीतून धडपडत उठून तो बाहेर आला. पुन्हा त्याला आत ढकललं. ज्वालांच्या उजेडात दिसणारं त्याच्या चेहऱ्यावरचं कारुण्य, आगतिकता जॉर्जच्या हृदयाला पीळ पाडत होती. काळ्या कातडीचा अर्थ आज जॉर्ज पूर्वी कधी मधी आळशात डोकावताना त्याला आपला कृष्णवर्ण जाणवे, पण त्याचं वैषम्य मात्र कधीच वाटत नसे. गुलाबात नसतात का अनेक रंग? पानात नसतात का अनेक रंग? पक्षातही अनेक रंग असतात, तसे माणसातही काही काळे तर काही गोरे, शेवटी चामडीचाच रंग. पण नाही, कातडीच्या रंगाचा इतका साधा अर्थ नाही, फार फार वेगळा आहे. त्या निग्रोच्या आकांताच्या करुण किंकाळ्यांपेक्षाही त्या जमावाच्या हर्षोन्मादाच्या आरोळ्यांनी त्याचं मन बधीर झालं. जळणाऱ्या त्या माणसाच्या दर्पानं त्याच्या पोटात ढवळलं, भडभडून आलं. आतडी घशाकडे येऊ लागली. त्याला एक समजून चुकलं, पौरुष आणि कृष्णवर्ग एकत्र नांदणं या समाजाला मानवणार नाही. अशा परिस्थितीत कृष्णवर्णाने आपली मर्दुनकी सिद्ध करू पाहणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं. निग्रोंवरील अन्यायाची दाद न्यायालयातही लागत नाही. न्यायदेवता ही गोऱ्यांचीच. अनेक पुस्तकातून पत्रकातून जाहीरपणे मांडलं जात होतं. निग्रो हा वंशच अलग आहे. गोऱ्यांपुढे कृष्णवर्य केव्हाही
कनिष्ठच, आणि कोणत्याही परिस्थितीत कसंही करून तो आहे तिथेच ठेवला पाहिजे. इतरांप्रमाणे राजमार्गाने जाऊन ज्ञान मिळवणं निग्रोना शक्य नव्हतं. त्याला आता आड पाऊलवाट पकडायला हवी होती. कोणाच्या डोळ्यांवर येणार नाही असं जीव वाचवून शिकायला हवं होतं. या वर्णद्रेष्ट्यांच्या गावात आपणही नाहक जाळले जाऊ. नकोच हे गाव. रात्र जागून काढली. पहाट होण्यापूर्वीच त्याने हे गाव सोडलं. या भ्रमंतीत जॉर्ज जिथे जिथे गेला तिथे तिथे काम करताना तो नजरेला पडणाऱ्या काळ्या बायकांचे चेहरे न्याहाळी. एखादी रुपेरी केसांची बाई दिसली की वाटे, अशीच आपली आई असेल का? आणि समजा असलीच तर आपण दोघं एकमेकांना ओळखणार कसे? अशाच एका मुक्कामात त्याला दक्षिणेकडे न्यू मेक्सिकोकडे जाणारे प्रवासी भेटले. हाही त्यांच्यात सामील झाला. न्यू मेक्सिकोमधील अनेक वनस्पतींनी त्याचं लक्ष वेधून घेतलं. पूर्वी कधीच न पाहिलेल्या नाना वनस्पतींनी त्याला आकर्षून घेतलं. तिथली रानफुलं गोळा करण्यात तो तासन तास गर्क असे. या उघड्या मोकळ्या हवेत भरपूर वावरल्यानं, कष्टही विशेष करावे न लागल्यानं त्याचं अशक्त शरीर आता बाळसं धरू लागलं होतं. विलक्षण झपाट्यानं त्याची शारीरिक वाढ होऊ लागली. जॉर्ज अंगापिंडानं भरू लागला. एका संध्याकाळी त्या रखरखीत प्रदेशात त्याने पूर्वी कधी न पाहिलेलं एक आगळं फूल, अगदी विलक्षण फूल पाहिलं. बराच वेळ त्या फुलाचं निरीक्षण करण्यात तो रंगला होता. शेवटी जवळची कागदी पिशवी नीट फाडली. कागद हाताने साफसूफ केला. तिथेच त्या वाळवंटात बैठक मारली. त्या विलक्षण फुलाला कागदावर उतरवलं. 15 वर्षानंतर याच रेखाटनावरून त्याने तयार केलेल्या चित्राचा वर्ल्ड्स कोलंबियन एक्सपोजिशनमध्ये सन्माननीय उल्लेख करण्यात आला. निवडुंगा शेजारी उगवणारी युका ऑगस्टिफोलिया नावाची दुर्मिळ वनस्पती असा तिचा परिचय करून देण्यात आला होता. हिवाळ्याच्या सुरुवातीला तो कॅन्झसला परतण्याच्या वाटेला लागला, कारण त्या निवडुंगाच्या वाळवंटात त्याला हवी असलेली शाळा नव्हती. कॅन्झस मधल्या ओलेतो गावी थांबण्याचा त्याचा विचार नव्हता. पण न्हाव्याच्या दुकानासमोर कामासाठी मुलगा हवा ही पाटी दिसली. झालं, जॉर्जचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटला. 4 भिंतीबाहेरच ज्याला घर त्याला इथे काय आणि तिथे काय. त्या दुकानाच्या मालकाला नॅट दादाला जॉर्जच्या बोलण्यातलं आर्जव आणि आत्मविश्वास आवडला. त्याने लगेच जॉर्जला ठेवून घेतलं. तो दिवस रविवारचा होता, त्यामुळे दुकान बंदच होतं. म्हणून गावात शिरताना लागलेल्या ओढ्यावर जॉर्ज स्नानासाठी गेला. भरपूर पोहणं झाल्यावर जॉर्जला पोटोबाची आठवण झाली. गावात बऱ्याच मज्जा असणाऱ्या खानावळींच्या दारातला कडवट अनुभव गाठीला असल्याने आपली खानावळ जवळ करण्यासाठी निघाला. पहिल्याच वळणावर त्याची तहानभूक हरपली. वळणावरच्या पांढऱ्या धूप घराने आणि घरासमोरच्या नेटक्या बागेच्या प्रथम दर्शनानेच जॉर्जला खिळवून ठेवलं. तो नकळत त्या बागेत शिरला. त्याच्या छोट्या मित्रांशी त्याची गुणगुण सुरू झाली. घराची मालकीन ल्युसी सिमॉर त्याला पाहून बाहेर आली. तिने त्याची चौकशी केली. उत्तरादाखल त्याने तिच्या बागेतील हायसिंथस नीट का वाढत नाहीत ते समजावून सांगितलं. तिच्याकडे कात्री मागितली. गुलाबांची रोपटी ठीकठाक केली. मग तिच्या स्वयंपाकघरातील टेबलावर न्याहारी घेता घेता ल्युसी मावशीला सांगितलं, शेजारच्या ओढ्यावर मस्त शेवाळी आहेत, ती आणून परसूत लावून टाकतो. जॉर्जचं हिरवं प्रेम पाहिल्यावर आणि त्याची एकूण टापटीप आणि स्वच्छता जोखल्यावर तिनं चांगल्या वळणाचा पोरगा म्हणून त्याला आपल्या घरात आसरा दिला. ल्युसी मावशीची राहणी नीटनेटकी आणि आबदार असे. तिच्या दुलाईची ख्याती साऱ्या पंचक्रोशीत होती. सिमॉर दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं, त्यामुळं त्या विनापत्य निगरू कुटुंबात जॉर्जवर वात्सल्याचा वर्षाव झाला. जॉर्ज ही काही बांडगुळाप्रमाणे जगणारा नव्हता. जमेल तेवढं काम करतच जाणं हा त्याचा स्वभाव. ल्युसी मावशीचं अंगण परसू साफसूफ केल्याशिवाय तो बाहेर पडत नसे. शिवाय रोज संध्याकाळी व शनिवारी दिवसभर तो नॅट दादाच्या हाताखाली काम करत असे. कोणताही क्षण वाया दवडणं त्याला पाप वाटे. सिमॉर कुटुंबाने मिनियापलिसला स्थलांतर केलं, जे जॉर्जलाही आपल्याबरोबर घेऊन गेले. तिथल्या शाळा अधिक चांगल्या होत्या. जॉर्जच्या उच्च शालेय शिक्षणाची सोय झाली. शिवाय ते गावही वाढतं असल्यानं ल्युसी मावशीच्या दुलाई केंद्राची भरभराट झाली. जॉर्ज हळूहळू ल्युसी मावशीच्याच हाताखाली काम करू लागला. तिच्या बरोबरीने कडक इस्त्री मारू लागला.
मावशीबाईने त्याला या कामातले अनेक बारकावे शिकवले. कोणतीही गोष्ट कलाकाराच्या वृत्तीने शिकणारा जॉर्ज दुलाईत तरबेज न होता तरच नवल. जॉर्जच्या ज्ञानप्राप्तीच्या भ्रमंतीत त्याच्या जुन्या संबंधितापासून तो दूर आला होता. त्याचा एकुलता एक भाऊ जिम देवीच्या साथीत बळी गेला होता. त्याच्या आठवणीने जॉर्जचा कंठ दाटून येई. त्याच्या हातात हात घालून आपण कधीच फिरू शकणार नाही याचं त्याला मनस्वी दुःख होई. गुलामीच्या समुद्राने हे दोन पोरके जीव फळकुटांप्रमाणे किनाऱ्यावर फेकले होते. खडतर जीवन, आभाळा एवढं दारिद्र्य, अनाथ अनिकेत अवस्था, स्थिर होण्यासाठी तसूभरही सहारा नसलेले, त्यापैकी एक त्या किनाऱ्यावरच्या वाळूतच गाडला गेला आणि विस्मृतींच्या लाटीने परत खेचला गेला. दुसरा मात्र उठून तोंड फिरवून उंच डोंगराकडे चालू लागला होता, त्या समुद्रापासून दूर दूर, खूप दूर. जॉर्जने उच्च शालेय शिक्षण मिनियापोलिसमध्ये पूर्ण केलं. जॉर्ज आतापर्यंत जॉर्ज कार्वर म्हणून ओळखला जाईल, कारण शाळेत नाव नोंदवताना जॉर्ज एवढंच नाव कसं पुरणार म्हणून पुढे कार्वर लावलं होतं. त्याच नावाने तो परिचितात ओळखला जाईल. त्या मिनियापोलिसमध्ये गावात आणखी एक जॉर्ज कार्वर नावाचा गोरा माणूस होता. त्याच्या वयाच्या नामसादृश्यामुळे पोस्टमन पत्र वाटपात घोटाळे करू लागला. ही अडचण टाळण्यासाठी काळ्या कार्वरने आपल्या 2 नावांमध्ये डब्ल्यू घुसवला. लोकांनी त्या डब्ल्यूचा वॉशिंग्टन बनवला. जॉर्जनेही वॉशिंग्टनला आनंदाने स्वीकारलं. शेवटी काळ्या जॉर्ज कार्वरचं संपूर्ण नाव जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर असं झालं आणि गोऱ्या जॉर्ज कार्वरला त्याची पत्र नियमितपणे मिळू लागली. शालांत परीक्षा पास झाल्यावर जॉर्ज शालांत समारंभासाठी थांबला नाही. त्याचं मन आता डायमंड ग्रोव्हकडे ओढ घेत होतं. आपल्या आईच्या जुन्या लाकडी खोपटाकडे ओढ घेत होतं. त्यांचं ते जंगल, त्या टेकड्या, ते ओढे त्याला साथ देत होते. आतापर्यंत आपण काय मिळवलं ते त्याला मोझेस बाबांना आणि सुजनबाईला सांगायचं होतं. मायेचा, शाबासकीचा हात पाठीवरून फिरवून घ्यायचा होता. मुख्य म्हणजे आईच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या खोलीत 2 दिवस राहून उदास पोरकेपणा विसरायचा होता. खरंच आई परतही येऊ शकली असेल कदाचित. ल्युसी मावशी त्याचा अंतरंग, त्याच्या भावना जाणून होती. तिने त्याच्या प्रवासाची सारी तयारी केली. साठवलेल्या पुंजीतून जॉर्जने कार्वर आईबाबांसाठी भेटवस्तू घेतल्या. आयुष्यात प्रथमच आगगाडीने प्रवास करणाऱ्या जॉर्जला गाडीत बसण्यापूर्वी तिकीट काढायचं असतं हे माहीतच नव्हतं. आतापर्यंतचा सारा प्रवास पायी किंवा खटाऱ्यातून झालेला. आगगाडीचा तिकीट तपासनीस गाडीत फिरू लागला. त्याने जॉर्जकडे तिकीट मागितलं. जॉर्जने त्याला सांगितलं की तो मिझोरीमधल्या डायमंड ग्रोव्हला चाललाय. तिकीट तपासनीसाचा विश्वासच बसेना. एवढा लहान पोर एवढ्या दूरवरच्या प्रवासाला एकाकी चाललाय म्हणजे विचित्रच. पण जॉर्जने आपल्या मृदू आणि विनम्र पद्धतीने त्याची खात्री पटवून दिली. तपासनीस बिचारा भला माणूस होता. त्याने अर्ध्या तिकिटातच त्याला प्रवास करू दिला. त्यामुळे झालं काय, अर्ध्या तिकिटाचे पैसे वाचले आणि अंदाजापेक्षा जास्त शिल्लक जॉर्जकडे उरली. कार्वर पती पत्नीला जॉर्जच्या येण्याने खूपच आनंद झाला. बरीच वर्ष दुरावलेल्या आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या आप्तांचं व्हावं तसं यांचं हृदय स्वागत कार्वर कुटुंबाने केलं. साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्या जिद्दीचं, धडपडीचं, यशाचं कौतुक केलं. त्याच्या ज्ञानलालसेचा त्यांना अभिमान वाटला. जॉर्जचं शिक्षण केवळ पुस्तकी नाही याचा प्रत्यय गावकऱ्यांना यायला फार वेळ लागला नाही. त्याने सुजनबाईंना ठिकठिकाणचे खास पदार्थ शिकवले. निरनिराळ्या हॉटेलात तयार होणारी पक्वान्न करून दाखवली. झालंच तर थोड्या वेळात अधिक कपडे धुण्याची शास्त्रशुद्ध क्लुप्ती गावकऱ्यांना पटवून दिली. मोझेस बाबांनाही गुरांच्या खाण्यात आणि शेती कामात बाहेरच्या जगाने काय सुधारणा केल्या आहेत त्या खुलासेवार सांगून आपल्या वास्तव्याच्या काळात त्याने त्या सुधारणा अंमलात आणल्या. ठिकठिकाणी पाहिलेल्या नव्या तंत्राचा, घेतलेल्या अनुभवांचा प्रयोग त्याने डायमंड ग्रोव्हमध्ये करून उत्पादन वाढवून दाखवलं. पुन्हा एकदा मोझेस बाबांना जॉर्जच्या सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय आला. या बेट्याने रोजच्या कामात त्यातल्या त्यात चांगला मार्ग चोखाळण्याचं तंत्र चांगलंच अंगी बाणवलंय. मोझेस बाबांनी मोठ्या प्रेमाने जॉर्जची पाठ थोपटली. रोज रात्री जॉर्ज आपल्या आईच्या खोपटात झोपायला जाई. त्याने ते खोपटं झाडून झटकून साफ केलं होतं. त्या खोपटात आईचा एक जुना चरका होता.
तोही पुसून चकचकीत केला. याच चरख्यावर कातलेल्या सुतापासून विणलेल्या कापडाची झबली आईने आपल्या अंगावर बाळपणी चढवली असतील. जॉर्जच्या मनात येऊन गेलं, आईशी दुवा जोडणारी ही एक वस्तू. मारिया आत्या व अँडी काकांनी त्याला कसा आसरा दिला व प्राथमिक शिक्षण मिळवण्याच्या धडपडीत कसं सहाय्य दिलं हे जॉर्जने मोजेस बाबांना सांगितलं. त्यांना भेटण्यासाठी तो निघाला तेव्हा मोजेस बाबांनी आपली घोडागाडी मोठ्या हौसेने आणि आनंदाने जॉर्जच्या ताब्यात दिली. 10 वर्षापूर्वी याच रस्त्याने शिक्षणाच्या शोधात जॉर्ज पायी निघाला होता. तेच अंतर या घोडागाडीमुळे किती कमी वाटत होतं. निओशोत पोहोचल्यावर ते गावही बाहेरच्या शहरांपुढे केवढंसं वाटत होतं. मारिया आत्या आणि अँडी काकांनी त्याच्या पुनर्भेटीमुळे खूप आनंद झाला. तो दिवस जॉर्जने शिळोप्याच्या गोष्टीत घालवला. त्याने जीवापाड कष्ट करून मिळवलेल्या शिक्षणामुळे त्या दोघांनाही फार समाधान वाटलं. संध्याकाळी जॉर्ज परतायच्या तयारीला लागला तेव्हा त्या वृद्ध जोडप्याचे डोळे भरून आले. मारिया आत्या बाळावृद्ध गळ्याने म्हणाली, तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझ्या बांधवांच्या उत्कर्षासाठी कर. जॉर्जने आत्याबाईला आश्वासन दिलं आणि तो परतला. उन्हाळा संपला. डायमंड ग्रो सोडायची वेळ झाली. जॉर्जच्या बांधाबांधीला सुरुवात झाली. मोजेस बाबांची प्रामाणिक इच्छा होती की जॉर्जने आता इथेच राहावं. मिळवलं शिक्षण तेवढं रगड झालं. आता आणखी शिकून तरी काय करणार आहे हा? अधिक शिकून काम करायला निरुपयोगी ठरेल. मात्र त्यांनी आपलं म्हणणं जॉर्जच्या कानी घातलं. पण जॉर्जला हे कसं शक्य होतं? त्याने मोजेस बाबांची समजावणी केली. मला खूप शिकायचंय. आत्ताशी कुठे सुरुवात झालीये. खूप पुढं जायचंय मला. मी कॉलेजात जाणार. जेव्हा मी सारं सारं शिकेन, वाचेन, शिक्षकांनी मला शिकवावं असं जेव्हा काहीच उरणार नाही तेव्हा परमेश्वर आपलं रहस्य माझ्या पुढे उलगडून ठेवील. त्यावेळी मला करण्याजोगं खूप काम असेल. त्याच्या या महान भूमीवर करीन तेवढं काम कमीच असेल. सौ सुजनबाई म्हणाल्या, त्याला जाऊ द्या. तो म्हणतोय ते खरंच आहे. देव कधी चुकणार नाही. डायमंड ग्रो सोडण्यापूर्वी जॉर्जने आपल्या आईचा सूत कातायचा चरखा मोजेस बाबांकडे मागितला. त्यांनी मोठ्या कौतुकाने तो चरखा जॉर्जला दिला. आपल्या आईचं एकुलतं एक स्मृतिचिन्ह घेऊन जॉर्ज निघाला. मेहरीचं दुबळं दमेकरी पोर जगवल्याचं समाधान वृद्ध सुजनबाईंच्या मुखावर विलसत होतं. निरोप घेताना तिघांचेही डोळे भरून आले होते. ज्ञानासाठी 10 दिशा धुंडाळणाऱ्या या जीवाची आता पुन्हा भेट.